नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. शासनाने आधारभूत दरानुसार तूर खरेदीसाठी केवळ ऑनलाईन नोंदणी सुरू केलेली आहे, पण प्रत्यक्षात तूर खरेदीला सुरुवात झालेली नाहीये. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. तर तूर खरेदीला मुहूर्त कधी मिळणार असा सवाल अमरावती जिल्ह्यातील शेतकरी विचारतायत. अमरावतीमध्ये खासगी बाजारामध्ये 6,500 ते 6,000 एवढा भाव तुरीला मिळतोय. त्यामुळे एका क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. शासनाचा तूर खरेदीचा दर जो आहे तो 7,500 ते 600च्या दरम्यान आहे आणि खाजगी बाजारात तूर जे आहे ते 6,500 ते 7,000 या दरम्यान विकले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास 1,000 रुपये तोडा सहन करावा लागतो. नेमक्या शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहे हे जाणण्याचा आपण प्रयत्न करून घेणार आहोत. मी अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माड या गावात आहोत. शेतकरी माझ्यासोबत आहेत. दादा, मला सांगा तुम्ही किती एकर शेत आहे आणि काय सध्या तूर उत्पादन शेतकऱ्याची अवस्था आहे? माझ्याकडे 4 एकर शेत आहे. 4 एकराची तूर होती, मला 20 क्विंटल पिकली. त्यानंतर व्यथा एवढी खराब आहे का शासनाची खरेदीच नाही कळत. शासन 2 एकरी 2 पोते घेते का 4 पोते घेते का. आम्ही जेव्हा नंबर लावला, बुकिंग केली, तेव्हा ते आम्हाला सांगितलं नाही गेलं का आम्ही 5 क्विंटल घेऊ, 2 क्विंटल घेऊ. आम्हाला बाहेरच्या मार्केटमध्ये विका लागते. शासनाचा जरी 7,550 रुपये भाव असला तरी अटी शर्ती एवढ्या भयानक आहे का आम्ही त्याच्यात फेल होऊन जातो. माझ्याकडे 5 एकर शेती आहे. तरी 4 एकराची त्यात माझी तूर होती आणि मला एकरी तूर 5 क्विंटल झाली. पण 5 क्विंटल तूर एकरी 5 क्विंटल झाली, पण 5 चोक 20 क्विंटल तूर माझ्याकडे आजही पडलेली आहे. पण शासनाने अद्यापपर्यंत कोणतेही शासकीय जे खरेदी असते ते चालू केलेले नाही. शासकीय खरेदी अद्याप बंद पडलेली आहे, रखडलेली आहे. त्याच्यावर सरकारचंही लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या तुरीला दर द्यावा, शेतकऱ्यांचे जे उत्पादन असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, याला योग्य भाव द्यावा आणि शासकीय खरेदी सुरू करावी अशी मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांची आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, बोरगाव धर्माडे, अमरावती. तर केंद्र आणि राज्य सरकारकडून नाफेड आणि पणन महासंघाकडून तर खरेदीसाठी नोंदणीचं आवाहन करण्यात आलं होतं, पण पोर्टल आणि वेबसाईट सुरू नसल्यानं तूर खरेदीसाठीची नोंदणी खोळंबलेली आहे. व्यापाऱ्यांकडून कवडी मोल दरानं सध्या तुरीची खरेदी सुरू आहे. त्यामुळे तात्काळ पोर्टल सुरू करावे, जेणेकरून शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही अशी मागणी शेतकरी करतात. तर शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी. आपल्यासोबत स्वतः शेतातील शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल, या ठिकाणी नाफेडचं एकीकडे पोर्टल बंद आहे. केंद्र सरकारने नाफेड योजना चालू केली होती हमी भाव त्यासाठी, की हमी भावासाठी 7,750 रुपये भाव तुरीला देणार होते, पण ती अद्यापपर्यंत बंद असल्या कारणामुळे ते व्यापारी वर्ग हा जो आहे हा शेतकऱ्याची पिळवणूक करतोय आणि व्यापारीच सावकार बनले. हे सर्वात महत्त्वाचं झालेलं आहे, कारण ते ओला माल, कोरडा माल, वाळवणाना अशा प्रकारचे नाटकं करत आहे आणि पळून भावात मागत आहे. आता शेतकऱ्यांनी हा माल काढलेला हा कुठे ठेवावा हा सर्वात मोठा प्रश्न झालेला आहे. आणि घरदारं शेतकऱ्यांचे थोडशा खराब अवस्थेत असल्यामुळे पाण्याच्या अभावी माल खराब होण्याची संभावना आहे. त्यामुळे शेतकरी जसा आलेला माल आहे तसा न्यायला तयार आहे मार्केटमध्ये. परंतु व्यापारी जे आहे यांचं संघटन झालं, आपल्या व्यापारीचं आणि केंद्र यांचं संघटन झालेलं असलं राजकारण्यांचं, तर त्याच्यामुळे हा संपूर्ण जो मालाला भाव भेटत नाही हा फक्त त्याच्यामुळे भेटत नाही आहे. त्यांनी जर कधी सर्व काही केलं व्यवस्थित तर फक्त आश्वासन देतात. आश्वासन दिल्यानंतर काही कोणत्याही गोष्टीची पूर्तता होत नाही आहे. या गोष्टीवर सर्वात मोठा प्रश्न हा झालेला आहे. आणि शेतकऱ्याला जर कधी माल काय भाव मिळतोय तुम्हाला नाफेड नसल्यामुळे? आता नाफेड नसल्यामुळे आम्हाला भाव मिळतोय 4,000 4,500 रुपये भाव मिळत आहे. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे हा सगळा नाराज झालेला आहे शासनावर. आणि केंद्र सरकारने नाफेड ही चालू करावी लवकरात लवकर, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने नाफेड ही योजना लवकर पोर्टल सुरू करावे अशीच अपेक्षा आहे. दादा, काय सांगाल, एकीकडे नाफेडचं पोर्टल बंद आहे. नाफेडचं पोर्टल सोयाबीन बघतो आम्ही. सोयाबीनचा भाव त्यांनी 48.50 दिला. नंतर स्थानिक व्यापारी 41च्या वर कोणीच देत नाही आहे. तसं पाहिलं तर व्यापारी आणि नाफेड यांचे संगमत चालू आहे. हे एकमेकांचे काहीतरी दबलेले आहेत, त्याच्यानं ते चालू होऊ देत नाहीत आणि शेतकऱ्यांपर्यंत लाभ देत नाहीत. व्यापाराच्या माध्यमातून होणारी शेतकऱ्याची पिळवणूक कुठेतरी थांबेल आणि 4,500 रुपये जो तुरीला भाव मिळतो तो कुठेतरी 7,500 जाईल अशीच अपेक्षा या ठिकाणी शेतकरी वर्गांनी व्यक्त केली आहे. मात्र नाफेडचं जे पोर्टल आहे ते नेमकं सुरू कधी होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. तर राज्यामध्ये काही ठिकाणी शासकीय हमीभाव केंद्रांवर तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. असं असलं तरी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसल्याचं समोर आलंय. शासनाच्या जाचक अटींना कंटाळून शेतकरी आपल्या शेतातील तूर बाजारामध्ये विकण्यास पसंती देत आहेत. शासनाचा हमीभाव आणि बाजारामध्ये मिळणारे पैसे हे जवळपास सारखेच असल्यानं शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना तूर विक्री करण्यास पसंती देत आहेत आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी. हमी भाव शासन देतंय, नाफेडकडनं खरेदी होते तुरीची, मात्र शेतकरी नोंदणीकडे पाठ फिरवतात का? कारण असं आहे की आता नोंदणी जरी केली तर शेतकऱ्याचाच घाटा आहे. कारण सेम भाव दोन्हीकडे चालू आहेत आणि शासनाच्याकडे आपण दिली तर चालणी वगैरे होणार आहे यातली. आणि त्याच्यानंतर त्यांची जे तिथं न्यायाचं हे करायचं, बाजारात एका दिवसात पैसे भेटतात आणि आम्हाला काय सोंगणाऱ्याचे पैसे द्यायचे आहेत, काढणाऱ्याचे पैसे द्यायचे आहेत आणि भावात तर काही हे नाही आहे. त्यामुळे आम्ही आता शासनाला न देता बाजारातच विकू, 100 रुपये कमीने विकू, कारण की पैसे ताबडतोब भेटतात. 100 रुपये कमीने विकतील पण शासनाला देणार नाहीत असा पवित्रा सध्या शेतकऱ्यांचा आहे. दादा मला सांगा, शासनाला सोयाबीन असो, तूर असो, कुठलंही विकलं तर पैशासाठी किती वाट पाहावं लागते? खूप वाट पाहावं लागते साहेब. मार्केटमध्ये कसं आहे, नगदी पैसा भेटून जाते हातात, मजुऱ्या फिक्स करावं लागतात. कसं आहे, एवढं वेळ मजूर थांबू शकत नाही ना पैशासाठी, तर ताबडतोबच पैसे भेटतात मार्केटलाच आम्ही तूर विकून मोकळे होऊन जातो. 100 रुपयानं कमी गेलीच चालते, कारण आता भाव जवळपास सारखेच आहेत, काही फरक नाही आहे भावात. सरकारी तोच भाव देऊन राहिला आणि मार्केटला तोच भाव भेटून राहिला. त्यामुळे मग इकडे नगदी पैसा भेटते, ते इकडे देऊन पैसा हातात येतो आणि मजुऱ्या चुकवा लागतात. सगळ्यात मोठी अडचण शेतकऱ्यांची मजुरांची आहे, कारण की हातोहात पैसे शेतकऱ्यांना नाफेडकडून मिळत नाही. पैशासाठी वाट पाहावं लागते आणि बाजारात शेतकऱ्यांना हातोहात पैसे मिळतात आणि त्यांचा पैशांचा चुकारा त्यांना लवकर करता येतो. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. तर शासनाच्या वतीनं तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी नोंदणीचे आदेश दिलेले आहेत. येत्या 22 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. पण तांत्रिक अडचणींमुळे पोर्टलवर नोंदणीच होत नाहीये. त्यामुळे तूर नोंदणी करायची कशी अशी चिंता शेतकऱ्यांना सतावतीये. तर दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तुरीला भाव कमी मिळतोय, त्यामुळे ही शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढलेली आहे. याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी. एकीकडे सरकार म्हणतं आम्ही तूर खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत, नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत, दुसरीकडे मात्र विपरीत परिस्थिती आहे. अशाच या संदर्भात बोलण्यासाठी आपण काही शेतकऱ्यांसोबत आहोत. सरकार शेतकऱ्यांच्या, खास करून तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतंय का, या संदर्भात आपण आपल्यासोबत काही तूर उत्पादक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल, यंदा तुरीचं उत्पादन समाधानकारक आहे, मात्र पाहिजे तसा हमी भाव नाही आहे आणि नोंदणीही होत नाही. नोंदणी आहे, पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी होत नाही आहे. तर नाईलाजाने व्यापाऱ्यांना माल विकावा लागत आहे 64-65 त्या भावाने. तर आमची मागणी आहे की 7.5 ते 8 पर्यंत आमच्या मालाला भाव